तर रामराम मंडळी, मी ऋषभ स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका तडकदार भडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ आणि लज्जतदार अशा नवीन कट्ट ब्लॉग मध्ये. तर काल मी सांगलीला गेलतो आणि सांगलीला जाऊन काही विषय झाला तुम्हाला माहितीच आहे. काल तुम्ही बघितलंच असशीला. सांगली गेलतो प्लॅटिनम आपल्या शॉकअपसर बसवायला. तर शॉकअपचा विषय असा झाला, ते म्हणले तुम्हाला हे घ्यायला लागणार ते घ्यायला लागणार, आधी अपॉइंटमेंट वगैरे, कांदा लसूण हे ती सगळं. मग आता लांब येणाऱ्या माणसांना अपॉइंटमेंट वगैरे कसं घ्यायचं, काय करायचं, काय यांचा नंबर माहित नाही, आपल्याला काय माहित नाही, कावा चालू केले, काय मेल वगैरे यांचं काय येत नाही. त्यात त्यांनी बजाज ऑटो ती ऍप घ्या, ह्याव करा, त्यावर अपॉइंटमेंट घ्या, परत त्या ऍपवर तुम्हाला काय काय बघायला भेटणार, ह्याव त्याव लय काय काय चालू केलं विषय. पण सर्वसामान्य माणसाला यातलं काही नॉलेज नाही. बजाजनं गाड्या जर त्यांच्या खपवायच्या तर कशाला असलं काही ऍप घ्या वगैरे, कशाला काय करायचं. आता एवढं लांब मी सांगली जाऊन आलो, 200 त्याला झालं माझं, पण काय उपयोगच झाला नाही. मग आपलंच पैसे द्यायचं हातापाया पडून त्यांच्या, आणि ती शॉकअपसर मागून कसं तर आणलं, आणि पैसे बी आम्हीच देणार ना, हातापाया बी आम्हीच पडायचं. लय विषय हार्ड आहे. मला खरंच लय बेकार वाटलं काल. आईच्या गावात म्हणलं हे काय बरोबर नाही म्हणलं. तर शॉकअपसर गया वया करून आणलं आणि 1700 रुपयाला जेन्युइन शॉकअपसर. तर शॉकअपसर बघायचं आहे ते बजाजचं. ही दोन आता शॉकअपसर घ्यायचं आणि पल्सात जाऊन बसवून आणायचं. बसवून आणतो एखाद्या गॅरेज वाल्याकडनं कुठनं तर बसवून आणतो, कारण शोरूमला जायचं आता काही धानत नाही राहिले आपली. ती अपॉइंटमेंट घ्या, मग गेले की 2-2 4-4 तास थांबा आणि मग ते करून देणार. इथं गेले की झापशिरे आपलं पल्सातल्या पल्सात गेलं, एका फोन मध्ये मागे आलं, घरात इमर्जन्सी काय झालं, कशाला काय झालं तर नाही, ते काय परवडत नाही आपल्याला. आणि पल्सातलं शोरूम पण असं आहे की बाबा आईच्या गावात धरणशीला एकदम दळबदरी, काय तिथं ती सगळं कामच करून देत नाही. एकदम मी सर्व्हिसिंग केली, अजिबात चांगलं नाही तिथलं सर्व्हिसिंग. तर जायचं कुठलं तर गॅरेजवर जायचं, तिथंच बसून आपलं घ्यायचं. ज्याला मला काल लय आलते, आपणच गाया वया करायचं. आपलं 1700 रुपये घेतले ती, आणि गाया वया करून द्या की आता एवढं लांब आलो, शॉकअपसर तर द्या, असं तसं होत्या. सर्व्हिस एक नंबर पाहिजे बघा माणसाला, बाकीच काय नको. तुमच्या गाड्या कशा बी चालू दे, काय बी होते, पण सर्व्हिस क्वालिटी आली पाहिजे. लगेच लगच्या लगेच सर्व्हिस झाली पाहिजे, असं आहे माणसांचं आजकाल. काय यांचं दळबद्री काम आहे. आता शॉकअपसर घेतो, पिशवीत भरतो आणि जाऊन गॅरेज वाल्याकडे जातो, बसवून घेतो. लागलीच ऑइल बदली त्यांच्याकडेच करणार. काल ऑइल बदली पण करणार होती तिथं, पण ऑइल बदलीचं पण काही विषय घातला नाही मी. जाऊ दे म्हणते तिकडे यांच्या गावात लयच ही करायला लागली, काय वेगळंच नाही सर, सॉरी सर, होणारच नाही, ह्याव त्याव कांदालच. तर शॉकअपसर भरतो पिशवीत, गाया वया करून आणले शॉकअपसर. चेन्नई सिल्कच्या आपण ह्याच्यात घेतली ते, त्या पिशवीत जरा इथं अडकवतो आणि जातो. आता आपली प्लॅटिना बाहेरच आहे, उन्हात उन्हातच आहे प्लॅटिना. काही हेच केलं नाही, उन्हातच आहे, लय ऊन लागायला लागलं, उन्हात आणतच राहिलं वाटतं. आणि चिंगळू महाराज आमचा रडायला लागले, तर काय झालं काय झालं काय झालं. चला इथूच शॉकअपसेल बदला, येतोस का गाडीचं, उद्याच्याला फिरायला जाऊ शॉकअपसेल बदलल्या ना. हा तर चालतंय, चला. आपलं बालाडी असं बजाजच्या शॉकअपसेल घेतली ती 1700 रुपये. गाडी उन्हात लागली आज. जातो चाटशिर जातो आणि शॉकअपसर घालून झापशिर येतो. माग जमलं तर मायाला जातो, मायाला जाऊन क्लीन करून येतो गाडी 2 मिनिट सकाळचं. नाहीतर शोरूमला इकडं ह्याला नेतो, सर्व्हिसिंग सेंटरला नेतो धुयाला गाडी. चकाचकच करून आणा, आज सुट्टी द्यायची नाही गाडीला. नाद करते काय, चकाचकच करायचं. तर सध्या इथं पोहोचलोय, मुरली ऑटो गॅरेज. इथं पोहोचलो पल्सातच, आणि गाडी आपण लावल्या. आता हे गाडीचं काम चालू आहे तिथं, चालू थोड्या वेळात वर घेतील आपल्या गाडीला पण. तर ही शॉकअपसर ही मागची 2, इकडलं चांगलंच आहे, पण जोडीच घ्यायला लागतं म्हटलं ना, विशेष गोल करून टाकला त्याचा घेतले. आणि थोड्या वेळात ह्या गाडीचं काम झालं की आपली गाडी वर जाईल तर, आणि वर गेल्यानंतर बघूया सगळं. जनरल चेकअप पण करा म्हणलं लागलंच, म्हटलं फिल्टर चेक करूया म्हणले, ते फिल्टर पण गेला असलं तर बदलून टाका म्हणलं लागलंच. तर ह्यो विषय बजाजवालेच तेवढा आहे. सर्व्हिस सेंटरच्या नावानं तेवढी बॉम्ब होत्या. गाडी मस्त तुमची 103 किलोमीटर आवर देते, पण उपयोग काय, सर्व्हिस सेंटरला तुम्ही हेच करत नाही. असं चांगलं सर्व्हिस देत नाही म्हटलं काय, परत कशी घ्यायची लोक त्या गावात. तर असू दे आता काय, ऑइल बदली आणि जनरल चेकअप पण लागलंच होऊन जाऊ दे म्हटलं, विषय दोन्ही पण होऊन जातील. तर सध्या यांच्या मुरली भाऊंच्या सोबत आम्ही निघालो सीएनजी वाला यांच्याच गाडी, ती इर्टिगा खट्ट आहे. 4 वर्ष झाली गाडी घेऊन, टकाटक टकाटक ठेवलं, क्लिअर गाडी. यायला मला वाटलं नाही 18,000 किलोमीटर झाले. 18,000 किलोमीटर झाल्या मला वापरतो घरगुती फक्त. आयला मला टकाटक गाडी चालते. अहो बघितल्या मी म्हटलं नवीन खड्डी शोरूम कवा काढली गाडी. पण 4 वर्ष झाली असं वाटत नाही गाडीला 4 वर्ष झालं असं. जपल्या गाडी बरं का, चांगली खट्ट जपल्या गाडी. काय म्हणते आपण, सेड आहे गाडीला. हा असं लावली गाडी आत फारवून नाही किंवा काय नाही. हा ताब्यात नसत्या अजिबात. आपलं पण स्वतः फक्त हे करायची चालू तेवढं आहे. काम कुठं झालं तर ड्रायव्हर न्यायचा गाडी येत असताना.
होय तरी पण आहे तेवढा आहे. माहिती आहे डोक्याला ताप नको. रिस्क घ्यायची नाही. आपलं काय आपण मिस्त्री लाईनचं कारागीर होय ड्रायव्हर नव्हतं. ड्रायव्हर न तेवढा आहे. लय लॉंग असलं की कोणतरी आपलं चल बाबा म्हणायचं आणि तेवढंच आपलं. तर चला सीएनजी भरायला निघालो आता यांच्या गाडीला. तिथं आता ती काम होतोवर ही तर काम करून या चल म्हणल्या सोबत. चला म्हणलं जाऊया. आणि आमच्या पप्पांच्या खास ओळखी झाली. खास आपलं रॉयल आहे. नाही फादरचं तेवढं आहे आमच्या. कोणा आद्या मध्यात नाही नुसतं काम करणे निवांत राहणे. ही काय आहे झालं गाडी जात्या जात्या पालख्या वाटतं देवाची जात्या. हे काय बोलाय नको पालख्या देवाची. जय श्रीराम. जय श्रीराम. चला जाऊया आता. पालसा चौकात आलोया सध्या. आयला भारी आहे तुमची चांगलं होका पका काढणे हे बरं. होय मला पटलं बरं का साहेब. काय आपलं निवांत. कोणाला लढत कोणाला लढतं नाही आपलं काम दावणे रोज करतोय मी काम. ही असं केलं तसं केलं. कोणाच काय बोलून घ्यायचा संबंध आहे का कोणाचा. मी माझं करतोय. माझा चेहरा दिसतोय सगळं. हा आता माझ्या कसं येणार हे तुमचं युट्यूबवर तुम्हाला सबस्क्राईब करून देतो चॅनल माझा मोबाईलला तुमच्या. तुम्हाला 100% बघायला डेली रुटीन असते माझं डेली. जाऊया आपण जाऊया सीएनजी भरूया आणि कानशिनी मागूया झुपशिरी. सीएनजी भरायला लांब आपल्याला वर जायचं आहे. लकीशाच्या पुढच्या बाजूला पेट्रोल पंप आहे तिथं राजेंद्राच्या शेजारी. तुम्हाला माहितच असेल. तर सध्या भारत पेट्रोलियम बशीत आम्ही पोहोचलोय आणि जरा गाड्यांची रांग लागल्या पुढे बघू शकता तुम्ही. सगळ्या सीएनजी भरायला गाड्या त्या. इकडल्या बाजून पण गाड्यांची रांग लागल्या बघा. इकडच्या बाजून इकडच्या बाजून पण रांग आहे. इकडच्या बाजून पण रांग आहे. झालं 2-4 नंबर आहे ती. तेवढं नंबर झाले की आपलं सीएनजी भरून नीट गोल चलो. तर चालतंय आता ह्या गाड्या झाम उरकतील आणि उरकून आम्ही सीएनजी भरून लगेच इथनं आमचं मार्गक्रमण आपल्या गॅरेज कडे करायचं आहे. लवकरात लवकर जाऊया. शब्द रचना पण माझी वेगळी वाटत असेल तुम्हाला. काय म्हणतोय बरोबर नाही एवढं सोपं नाही. म्हणजे कुठनं हुडकून काढते असं शब्द म्हणणार. चालतंय चला आवरतो आता इथलं आणि आवरून लगेच सीएनजी भरून जाऊया आपण लगेच. तर आले माझा चष्मा घेऊन कार्यक्रम करणारा झूम होतोय का नाही मी. तर गाडी आपली घेतली आधी इकडे आता. झुमिंग केलेली उड्या माझी. माझं एवढं चष्मा नंबर माझा एवढा आहे मोठा. घालून बघ एकदा. झूम होते 8x होते 8x 6x. माझ्या डोळ्याला तेवढा चष्मा आहे. तेवढा नंबर आहे माझा. मला एवढं काढल्यावर नॉर्मल दिसतंय. तुम्हाला झूम मला ब्लर दिसतंय पुढचं काय हेडिंग बिडिंग काय दिसत नाही बॅनरचे. नाही तुम्हाला चष्मा नाही देऊ. तर चष्मा घालूया आपला आहे असा आणि गाडीला आपल्या आत घेतलेला इकडे आणि जी ऑइल बदली आणि मागचं 2 सॉकअपचं बदलं ऑइल काढलं वाटतं. हे गेलाय का खराब झालं ना ऑइल. ओके पैकी. आणि हो दादाराव लागला करा काम आपलं. आणि ही दादाराव आले ती तर अरे ही करायला गेलतो त्यांचं कुठली कार कुठे गेला पत्र काढायला. सीएनजी घायला गेलतो रे त्याच्या गाडी. चल म्हणलं आता काय करणार तू बसून. चला म्हणलं सीएनजी भरला. ती तुम्ही करते ना गाडी उभं करते गाडीची पेट्रोल सीएनजी तीच पेट्रोल पंपावाले म्हणलं रे. याला वाटला सीएनजी पेट्रोल भरायला गेला असं वाटलं असेल रे त्याला. वैभ्याची गाडी खुली आहे का अशी वैभ्याची. हा गाडी कर का आपण सांगलीला गेले ती व्यथा मांडायला लागलास काय. सांगलीला गेलेली व्यथा. अरे लय व्यथा मोठी होती. सांगलीला आम्हाला काय सगळं दिलं नाही शोरूम वाल्याने. त्यामुळे म्हटलं इथे येऊनच काम करायचं. गाडीच कंपार्ट मोडलं. खाली जाते कंपार्ट मोडलं. अरे टेकर खाली बास. तर नवीन शॉकअप्सर घालायला चालू केलेलं आहे. जुनं काढून टाकलं बघा ती पडलं ती. नवीन कट्टे घालायला चालू केले बघा. नवीन कट्टे शोरूम पीस शॉकअप्सर आहे ते. जाऊ का तुम्ही निघालाय जावा पुन्हा भेटू संध्याकाळी. चला मी नाही येणार. मी येऊ शकत नाही भाऊ सॉरी. हे जाऊन या तुम्ही. तर चालतंय झाम इथलं पण काम उरकून घेतो. नवीन कट्टे शॉकअप्सर बसलेला आहे आपल्या गाडीला खट्टपैकी टकाटक पैकी. गाडी निम्म्या ती हे झाल्या उघडी नागडीत झाल्या विशाल. तर झाले बऱ्यापैकी काम झाले. आता झाल्यानंतर आपण गाडीत एक याडा वेळा मारून येऊ सकाळपैकी. आणि शॉकअप्सर पास झाली की गाडी एका टॅचेस लावून जातो. त्यामुळे लवकर बदलून घेतलं ते बरं झालं. ऑइल बदली पण झाल्या. सगळं झाले काम आता ओके पैकी जायचं. त्याला बिल टाकायचं गच्च
घरला परत सर्व्हिसिंग करायला जायचं सर्व्हिस सेंटरवर दिप्याकडे जायचं आहे थोड्या वेळात. तर झालंय आपलं चकाचकपैकी प्लॅटिनाचं सगळं काम झालंय आणि याचं जुनं शॉकअप्सर घेतो. नवीन शॉकअप्सर बसली तर टकाटकपैकी खट्ट दिसते ती आणि ऑइल बदली पण करून घ्यायला लागली प्लॅटिनाची. आता नीट गोल जायचं आणि हे करून यायचं सर्व्हिसिंग करायची गाडी म्हणून. चकाचकपैकी काम झालं आपलं. आता दिप्याकडे जातो आणि सर्व्हिसिंग करून घेतो कान गाडीची. चकाचक काम झालं खट्ट दिसते. आता जरा बरं वाटलं इथलं जरा ऑइल बिल घ्यायच्याला ती कमी झालेलं बघून खट्ट दिसत्याला बघून शॉकअप्सर मला जरा बरं वाटलं. आता तर जुनं शॉकअप्सर घेतो आणि गाडी बसवलं. तर जस्टच दिप्याक इथं पोहोचलोय सुपर कार सर्व्हिसिंग सेंटर बशी आणि आल्याच दादारावांनी निम्म्यातलं काम सोडलं आणि आपली करून देवा म्हटलं लावायला घेतात तरी आणि जुनं शॉकअप्सर पण घेऊन आलो मी तिथनं. कधी आता दुसरं एखादं खराब झालं तर एकच खराब झालं. आता दुसरं त्यातलं आता ह्यातलं एखादं खराब झालं तर ह्यातलं एक काढायचं आणि तिथं बसवायचं म्हणजे आपलाच फायदा होतो डबल. त्यामुळे लई लोड घ्यायचा नाही आणि गाडी चकाचक करून टाकतो. चक्क करून दाद्या थोड्या वेळात झाम स्पीडनं. तर चालतंय गाडी सर्व्हिसिंग करतो आणि नीट गोल करायला जातो. तर सध्या इथं घरामध्ये पोहोचलोय. गाडी बिडी चकाचकपैकी सर्व्हिसिंग वगैरे करून आपल्या आणल्या. दरवाजा कशी सजली आहे गाडी 100cc प्लॅटिना. तर झीट मला यायची चालती सर्व्हिस बरोबर नाही पण काम बिम कटाकट झाल्यावर गाडीचं जरा मन एक प्रसन्न होतंय. परत विषय वेगळा होतोय आणि त्यात यांचा चेहरा बघितल्यावर आणिच मन प्रसन्न होतंय. काय म्हणायचं आहे चिंगळू शेट टिकली बिकली लावून हसते बघ कसा. तर चालतंय आज सगळं काम आपलं पार पडलेलं आहे गाडीचं. माझं लई टाइम गेलं तिथं. तर झालाय विषय सगळा झालाय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या लगेच ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.